संघ त्यानंतर तिसरा संघ इथे आपण पाहिला आहे जो सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तो दोस्ती गावखडी. त्यानंतर चौथा संघ कोणता ठरतो ते इथे आपल्याला पाहायचंय. पंकज देवकर या आधीच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला हा खेळाडू सलगच्या चढाई करून आपल्या संघाला पॉईंट मिळवण्यात पाहिजे. पहिल्याच रेड ते पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करताना तो इथे दिसलाय. यस इथे खेळाडू होतोय कारत जर्सी क्रमांक 4 सुहास गीते. यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर सिंगल पॉईंट इथे मिळालाय. तर श्रीराम दत्त सेवा आरे गुहागर संघाला चढाई करण्यासाठी यावेळी सागर गावणकरला इथे आपण पाहतोय. 2-1 ची फील्ड इथे सजवली गेलेली पाहायला मिळाले. स्वराज आहे कॉर्नर इनला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः पंकज देवकर ही कॉर्नर इनलाच खेळताना इथे दिसत आहेत. चढाई पूर्ण करून माघारी परतलेला इथे पाहायला मिळालाय. यावी जर्सी क्रमांक 12 तो पुढे उभा आहे डीजे जिकडे उभा आहे तो म्हातेरी वाडीवाले. जर्सी क्रमांक 12 पंकज चढाई पूर्ण करून माघारी परततोय. यावी जर्सी क्रमांक 5 सौरभ माने. एक 2-2 अशी सजवलेली फील्ड मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते. अटॅक करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. जर्सी क्रमांक 4 आकाश भोसले असं बैठलंय. एक टेक्निकल पॉइंट इथे मिळेल तो यावी चंडिका मालगुण संघाला. जर्सी क्रमांक 2 टॅकल केलं गेलंय आणि पुन्हा एकदा स्वराज देवकर ठरलाय असफल. स्वराजला आजचा दिवस मात्र खराब आहे कारण वारंवार त्याला टॅकल केलं गेलेलं पाहायला मिळालंय. यावी जर्सी क्रमांक 7 सौरभ. सागरला इथे आपण पाहतोय. याही वेळी रिकाम्या हाताळीची मागणी परत पाहायला मिळाल्या. यावी रत्नागिरी विरुद्ध गुहागर असंही आपण म्हणू शकतो. मालगुण विरुद्ध गुहागर असं चाललेलं 2 कबड्डीचं दरम्यान उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना इथे आपल्याला पंकज देवकर पाहायला मिळालाय. चंडिका मालगुण संघ इथे बचावात्मक पावित्र्य घेऊन खेळताना इथे दिसतंय. पण तिथे बचावात्मक खेळून चालणार नाहीये. पॉईंटसाठी इथे खेळणं आवश्यक असेल. यावी जर्सी क्रमांक 5 सौरभ मानेला इथे आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा प्रसाद देवकर चढाईपट्टीचा डावा कोपरा इथे सांभाळताना. मध्यभागी जर्सी क्रमांक 06 स्मितेश भोसले आहे. चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. आणि यावी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 7 निकेत भोसले. आपल्या डाव्या बाजूने चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या कोपऱ्यातील खेळाडूला चॅलेंज देण्याचा प्रयत्न इथे करताना. यावी फ्रंट ब्लॉक शानदार कामगिरी रायडल होईल. गारद पॉइंट मिळेल चंडिका मालगुण संघाला. चंडिका मालगुण संघाचा कोपरा रक्षक हर्षवर्धन साळवी यानं केलेला हा टॅकल इथे पाहायला मिळालाय आणि त्याला प्रत्युत्तरही त्याच पद्धतीने दिलं गेले. रायडर गारद होतोय. सिंगल पॉइंट श्रीराम दत्त सेवा आरे संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जातोय. पंकज देवकर स्वतः कर्णधार सलग अशा चढाया करताना इथे यशस्वी ठरलाय. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. दोन पॉइंट इथे मिळत आहेत.
जर्सी क्रमांक 5 सौरभ बाने. सुरक्षितपणे चाललेला खेळ आहे. आपल्या डाव्या बाजूला जरा कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न करताना सौरभ बानेला इथे आपण पाहतोय. निकेत भोसले चढाईपर्यंत डावा कोपरा इथे सांभाळताना मिडल लाईन क्रॉस केली गेली. याही वेळी 2 मोर इथे गारद होतील. जर्सी क्रमांक 6 आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 4 क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. स्मितेश आणि जर्सी क्रमांक 12 पंकज स्वतः कर्णधार इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय. चौडा पकडला जातोय कोपरा रक्षकाच्या माध्यमातून. यावी जर्सी क्रमांक 4 सुहास गीते याला केलेला हा बहारदा टॅकल. स्वतः कर्णधार पंकज देवकर क्रीडांगणाच्या बाहेर गेला. सिंगल पॉइंट इथे मिळाला चंडी कमाल गुण संघाला. अप्रतिम टॅकल इथे पाहायला मिळते. शानदार खेळाचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळते. चार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सौरभ माने इथे चढाई करताना आणि इथे चौडा पकडला जातोय. पॉइंट मिळतोय ते चंडिका मालगुण संघाला. जर्सी क्रमांक 7 सुरक्षित असा खेळ करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय चंडिका मालगुण संघाचा अष्टपैलू खेळाडू. आणि पुन्हा एकदा इथे आपण स्वराज देवकर रेड पूर्ण करतोय. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. 3चा डिफेन्स इथे पाहायला असताना यावी थर्ड साठी सौरभ माने. जर्सी क्रमांक 1 डाबा कोपरा सांभाळताना प्रसाद देवकर आहे. राईट कॉर्नरला आपण देवकर बंधू इथे पाहतोय. स्वराज आणि त्याच्या सोबत असेल. इथे टॅकल केले गेले. सुपर टॅकल. 2 पॉइंट इथे मिळत आहेत श्रीराम दत्त सेवा आरे गुहागर संघाला. पुन्हा एकदा स्वराज. सुपर टॅकलचे 2 पॉइंट इथे मिळालेत. गुणफलक 6-8. 8 गुणांवरती खेळताना चंडिका मालगुण. 6 गुणांवरती आरे संघ. जर्सी क्रमांक 7 सागर. 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सागर इथे चढाई करताना दिसतोय. दोन्ही संघ सुरक्षितपणे खेळ करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. कोणती आक्रमकता नाही. जास्तीत जास्त ठरवण्यावरती खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्याला करताना दिसले. चढाई पूर्ण करून माघारी परत आहे. टाइम ऑफची मागणी ते केली. इथे चढाई करण्यासाठी दाखल होतोय. यावी थर्ड रेड साठी स्वराज इथे पाहायचंय. स्वराज आपल्या संघाला यशस्वी रेड मिळवून देईल का? स्वराजने जर इथे थर्ड रेड यशस्वी केली ना तर तो कमबॅक करू शकेल. परंतु यावेळी यस यावेळी आपल्याला पाहायचंय 2च मोहरे इथे गारद आहेत. पंचांच्या माध्यमातून अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 3 मोहरे इथे गारद होत आहेत. आतापर्यंतची जी कमतरता होती, कसर होती, ती भरून काढण्यात यशस्वी ठरलाय. स्वराजच्या माध्यमातून सुपर रेड इथे पाहायला मिळाली आणि यावेळी स्वराज कमबॅक करताना दिसतोय. स्वराज आता आक्रमक होईल का हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इथे पाहायचंय. परंतु शुभम आणि इथे चुकीची खेळी. जर्सी क्रमांक 1 प्रसादने 1 पॉइंटच्या स्वरूपात जणू काही प्रसादच दिला चंडिका मालगुण संघाला. पंकज 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये असताना पंकज इथे खेळ करताना दिसतोय. सुरक्षित अशी खेळी करताना आपल्याला इथे पाहायला मिळालंय.
चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. यावी जर्सी क्रमांक 5 सौरभ माने. 2-2-2 अशी सजवलेली साखळी. प्रसाद मैदानाच्या बाहेर डाव्या कोपऱ्यामध्ये खेळताना कव्हरला चॅलेंज देण्याचा प्रयत्न, कव्हरला भेदण्याचा प्रयत्न. सुरक्षितपणे खेळ करताना दिसलाय. माघारी परतोय क्रीडांगणामध्ये. आणि यावी जर्सी क्रमांक 7 ला इथे आजमावलं जाते निकेत भोसले, जो या सामन्यामध्ये खेळण्यासाठी इथे सज्ज झालेला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा शुभम. बोनस पॉइंट ऑन असेल कारण 6 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे शुभम साळवी इथे आपल्या संघासाठी कोणत्या स्वरूपाचा पॉइंट घेतोय. रनिंग मध्ये टोटल करण्यासाठी इथे प्रयत्न केला गेलेला पाहायला मिळाला, परंतु तेवढा चांगला बचाव कोपरा रक्षकाच्या माध्यमातून इथे केला गेला. चढाई पूर्ण करतोय कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट न घेता माघारी परत शुभम. आणि यावी स्वराज, यावी तनेडा. यापूर्वीच्या लढमध्ये 3 मोहरे गारद करणारा हा खेळाडू इथे कमबॅक करून आपल्या संघाला पॉइंट मिळवून देऊ शकेल का ही इथे आपल्याला पाहायचंय. इथे चांगला डिफेन्स सजवला गेलाय. साखळी इथे तयार झाले. ठरलेला आहे पॉइंट घेणं अनिवार्य असेल. उजव्या कोपऱ्यामध्ये गोलवरती जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसला. गोलवरती गेला, हाताचा वापर केला. आणखी एक यशस्वी रेड इथे पाहायला मिळाली स्वराज देवकरच्या माध्यमातून. सिंगल पॉइंट आले संघाला. यावी ठरलेला आहे ती मालगुण संघाची. मालगुण संघाचा हा रायडर आपल्या लया राईट कॉर्नर मध्ये खेळताना इथे दिसतोय. पंकज देवकरच्या दिशेने फुटवर्क करताना फ्रंट ब्लॉक केले गेले. इथे रायडर होतोय कारक. सिंगल पॉइंट इथे मिळेल यावेळी आरे संघाला. यावेळी पंकज. 2 मोरे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही उत्कृष्ट डिफेंडर आहेत. कोपरा रक्षकाचा भार सांभाळताना इथे शुभम साळवी. तर उजव्या बाजूला जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा खेळाडू सुहास गीते इथे रोखण्याचा प्रयत्न करताना दिसला, परंतु यशस्वी ठरतोय तो पंकज. एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय तो गुहागर संघाला. शेवटचा मोहरा असेल तो शुभम साळवी. ऑल आउटचा खतरा यावेळी चंडिका मालगुण संघा समोर. आपल्या संघाला वाचवू शकेल का ऑल आउट होण्यापासून. उजव्या कोपऱ्यामध्येच पंकज आणि त्याच्या जोडीला असलेल्या खेळाडूच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आणि यावेळी टॅकल केलं गेले ते शुभम याला. ऑल आउट होतोय तो चंडिका मालगुण संघ. 3 पॉइंट आले संघाला इथे मिळतील आणि एक बोनस पॉइंट इथे मिळेल. सामना इथे पुन्हा सुरुवात होते. जर्सी क्रमांक 12 पंकज. अप्रतिम ऍक्टिव्ह असं फुटवर्क इथे पाहायला मिळालं. चपळता पाहायला मिळाली. जास्तीत जास्त टाइम इथे वापरला जातोय पंकजच्या माध्यमातून. माघारी परत एक बोनस पॉइंट इथे मिळालाय. सौरभ माने चढाई करताना. 7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. डाव्या कोपऱ्यामध्येच खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय आणि तेवढाच उत्साहवर्धक इथे खेळ करताना बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न ठरलाय. अपुरा कोपरा रक्षक इथे मात्र आपला कंट्रोल गमावतोय. स्वतःवरचा ताबा इथे गमावतोय. बॅक होल्ड करण्यासाठी प्रयत्न इथे त्याच्या माध्यमातून निश्चितच केला गेला होता, परंतु यशस्वी अशी चढाई इथे पाहायला मिळाली. एक सिंगल पॉइंट मिळाला तो चंडिका मालगुण संघाला. आणि स्वराज आतापर्यंत सलग 2 पॉइंट रेड मध्ये त्यांना आपल्या संघासाठी पॉइंट मिळवलेत आणि याही वेळी यशस्वी ठरतोय. कोपरा रक्षक ठरेल अयशस्वी. जर्सी क्रमांक 7 सागर गावणकर इथे ठरतोय असफल. आणि सिंगल पॉइंट इथे मिळालाय तो स्वराज याला. सौरभ माने. जर्सी क्रमांक 12 पंकज. एका बाजूने पंकज, दुसऱ्या बाजूने स्वराज. हे देवकर बंधू आपल्या संघासाठी सलग अशा कामगिरी करताना, परंतु यावेळी टॅकल होतोय तो पंकज. पॉइंट मिळेल चंडिका मालगुण संघाला. सौरभ माने. 6 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत.
6 एक अशी लढत आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गुहागर संघाच्या क्रीडांगणामध्ये. फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न मिडल लाईनच्या जवळ झालेली झटापट मिडल लाईन क्रॉस करण्यात ठरला यशस्वी. मोहरा गारद होईल तो यावी जर्सी क्रमांक 4 मध्यंतरासाठी ते खेळ थांबवला जातोय. 17-13 असा गुणफलक आहे. सेकंड आपला इथे सुरुवात 17-13 असा गुणफलक. 13 गुणांवरती चंडिका मालगुण संघ, 17 गुणांवरती आपण पाहतोय तो श्रीराम दत्तसेवा आरे संघ. 17-13 सागर चढाई करण्यासाठी 5चा डिफेन्स आहे. 5 मोरे मैदानाच्या आतमध्ये. पंकज क्रीडांगणाच्या बाहेर त्याला रिलाईव्ह करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल का? कारण पॉइंटिंग असं रेडर आहे आणि तो यावी मैदानाच्या बाहेर. त्यामुळे आणि संघाला लवकरात लवकर पंकजला कसं प्लेइंग 7 मध्ये आणलं जाईल, मैदानाच्या आतमध्ये कसं दाखल केलं जाईल याचा प्रयत्न करणं इथे आवश्यक असेल. चंडिका मालगुण संघ ही या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना दिसलाय, बजावताना तो दिसलाय. चंडिका मालगुण संघाचा खेळाडू सुरक्षित असा खेळ करताना इथे दिसतोय. स्वतःला मैदानामध्ये चुकून देताना इथे दिसलाय. मैदानात स्वतःला स्किप करताना इथे आपण पाहतोय. बचावात्मक असा पवित्र गेम खेळत असताना धन्यवाद. झोपी गेलेला जागा झाला. जर्सी क्रमांक 1 प्रसाद देवकर चढाई करताना इथे आपण पाहिलंय. शांतपणे चाललेली खेळी आहे, परंतु इथे शांत राहून चालणार नाही चंडिका मालगुण संघाला. कारण असे जर पॉईंट आले संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले आणि जे लीड कायम राहिलं ना तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये खूप दमछाक होणार आहे चंडिका मालगुण संघाची. त्यामुळे आपल्या संघासाठी कसे पॉईंट गोळा केले जातील, कसे पॉईंट मिळवले जातील याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असेल. यावेळी चौडा पकडण्याचा केला प्रयत्न यशस्वी ठरतोय. टॅकल जर्सी क्रमांक 1 प्रसाद देवकरचा केला गेलेला हा हल्ला डबल अँगल होईल. रायडर गारद सिंगल पॉइंट श्रीराम दत्तसेवा आरे संघाला इथे मिळतोय. स्वराज स्वराज देवकर हा धप्पा उडतोय. काय ब्लॉकला धक्का बुक्का उडतोय. जर्सी क्रमांक 7 2-1-2-2ची फील्ड आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर चढाई करताना इथे दिसतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसला. कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट घेता माघारी परततोय आणि पुन्हा एकदा स्वराज अशा सलग अशा चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरक्षित अशी चाललेली खेळी स्वराजच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. रिकन्फर्म करतोय आपली चढाई. 28 सेकंदांचा अवधी वापरून माघारी परतला. तर दुसऱ्या बाजूने आपण सागर गवाणकरला पाहतोय. सागरला इथे आपल्या संघासाठी प्रयत्न करणं आवश्यक असेल. 2-1-2-2ची फील्ड कायम असताना चवडा पकडला गेला पंकजच्या माध्यमातून. पंच आहेत ना इथे, पंचाच्या माध्यमातून इथे ग्रीन कार्ड इथे दाखवलं गेलंय.
20-13 असा गुणफलक. 20 गुणांवरती खेळताना श्रीराम दत्त सेवा आरे संघ, 13 गुणांवरती चंडिका मालगुण. जर्सी क्रमांक 1 प्रसाद देवकर. टाइम ऑफ इथे घेतला गेलेला पाहायला मिळतोय. यावेळी चढाई करण्यासाठी आपण इथे पाहतोय सुहास गीते. सुहास गीते इथे आपण पाहूया. एक उत्कृष्ट कोपरा रक्षक. यावेळी चढाईचा माल याच्यावरती सोपवला गेलाय. यानंतर चंडिका मालगुण संघ कसा कमबॅक करेल हे इथे आपल्याला पाहावं लागेल. आणि यावेळी स्वराज तिसऱ्या चढाईसाठी 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 12 चढाई पुढचा डाबा कोपरा इथे समर्थन रोहित चव्हाण इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी गारद होतोय तर स्वराज सिंगल पॉइंट इथे मिळेल चंडिका मालगुण संघाला. रिलाईव्ह झालेला हा खेळाडू लगेच चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालेला आपण पाहतोय सौरभ माने. डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2-2 सजवलेला साखळे असताना स्वराज मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते कव्हरला चॅलेंज देण्याचा पूर्ण कव्हरला अंगामध्ये जाता जाता एक बोनस पॉइंट आपल्या नामावरती करतोय. एक मोहऱ्या गाडत झालेल्याचा पॉइंट मिळाला आहे तो सर अरे श्रीराम दत्त सेवा आरे संघाला. सुपर टॅकल ऑन असताना पंकज देवकर इथे कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. माफ करा 4 खेळाडू आहेत त्यामुळे सुपर टॅकल इथे ऑफ असेल. आणि टाइमपास चढाया पंकज देवकर इथे करताना. आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी वेगाने माघारी परतलेला आपण इथे पाहिला तो सुहास गीते. रोशन भोसले चढाई करताना आपण इथे पाहिलंय. अतिशय सुरक्षितपणे खेळ करताना कोणतीही आक्रमकता नाही आणि आवश्यकताही इथे नाहीये. कारण 5 गुणांचं लीड आहे आपल्या संघाकडे. ते शेवटपर्यंत राखण्याचा प्रयत्न इथे 6 गुणांचं लीड आहे. ते शेवटपर्यंत राखण्याचा प्रयत्न इथे करताना दिसेल. स्वराज तनेड 2 over 9. स्वराज 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवती जाण्याचा प्रयत्न. डाव्या कोपऱ्याचा हा खेळाडू सुहास रोहित चव्हाण ठरला असफल. सिंगल पॉइंट इथे मिळलं आरे संघाला. यावी तरेड साठी सुहास गीते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळेल. यास अप्रतिम फुटवर्क इथे पाहायला मिळालं. लक्षपूर्वक कामगिरी इथे पाहायला मिळाली. आकाश भोसलेला इथे टोटलच्या स्वरूपात गारद केले गेले. सिंगल पॉइंट इथे मिळाला तो चंडिका मालगुण संघाला. आणि अशाच कामगिरीची आवश्यकता अशाच पॉइंटची आवश्यकता चंडिका मालगुण संघाला आहे. शुभम साळवी रिलाईव्ह म्हणून मैदानात इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. आणि सलग अशा चढाई करताना रोशन भोसलेला आपण इथे पाहतोय. शुभम साळवी उजव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कॉर्नरला चॅलेंज देण्यासाठी प्रयत्न करताना इथे पाहायला मिळालाय. माघारी परततोय. एका मॅच सातारे माघारी यावं लागते. 16-22 गुणांवरती आरे संजय. आणि सलग अशा चढाया रोशन भोसले इथे करताना कुठे आक्रमकता इथे घेतली जात नाहीये. रेड व्हॅलिड करायची माघारी परतायचं. आणि असा जर खेळत राहिला तर निश्चितच इथे जे काही संगमेश्वर वर्ण प्रेक्षक आहेत ते नक्कीच म्हणतील घेणा नाही घेणा आणि गाव फिरून येणार. या पद्धतीचा खेळ करताना इथे रोशन भोसले सुहास गीतेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
परंतु इथे मात्र कंदील लावला गेला तो सुहास याचा टॅकल होतोय सिंगल पॉइंट श्रीराम दत्त सेवा आणि संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल सुपर टॅकल ऑन स्वराज आपण पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय स्वराज देवकर आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये खोलगती चाललाय श्रीराम दत्त सेवा आरे गुहागर जे आतापर्यंत यापूर्वीच्या सामन्यामध्ये जी काही कसर होती ना ती भरून काढले शेवटच्या 5 मिनिटांचा अवधी इथे शिल्लक आहे 28-16 असा गुणफलक इथे पाहायला मिळतोय 12 गुणांची बनत घेऊन खेळत असताना श्रीराम दत्त सेवा आरे गुहागर संघ आणि स्वराजने मात्र या सामन्यामध्ये पहिल्या सामन्याची जी कसर होती सलग जो गारद होत होता तो मात्र इथे यशस्वीपणे खेळताना दिसतोय चढाई पूर्ण केले मिडल लाईन वरती उभा राहिलाय विश्रांतीची आवश्यकता तीच विश्रांती घेण्याचा प्रयत्न इथे करताना स्वराज जास्तीत जास्त वेळ इथे आजमावला गेला टाइम ऑफची मागणी इथे क्रिकेट ही खूप महत्वाची असेल इथे सिंगल पॉइंट नाही तर मल्टी पॉइंटची आवश्यकता असणार आहे आणि आम्ही चढाई करण्यासाठी दाखल झालेला हा खेळाडू एक बोनस पॉइंट घेतोय आणि बाखाली परततोय फुटवर्क इथे झालं पंचाने एक सिंगल पॉइंट दिलाय त्यांनी कमालगुण संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलाय आणि स्वराज देवकर इथे मात्र पॉइंट साठी प्रयत्न करणार नाही थर्ड वरती खेळण्याचा इरादा असेल तो यावेळी श्रीराम दत्त सेवा आरे संघाचा परंतु इथे चंडिका मालगुण संघ कसा खेळ करेल कारण प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घेणं आवश्यक असं सिंगल पॉइंट नाही तर मल्टी पॉइंटची आवश्यकता असणार आहे जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉइंट आपल्या संघाच्या खात्यामध्ये कसे जोडले जातील कसे घेतले जातील याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असेल चंडिका मालगुण संघाला जर आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राखायचं असेल ना तो शुभम साळवीलाही पॉइंट साठी ते प्रयत्न करणं आवश्यक असणार आहे डिफेन्सला इथे भेदावं लागेल अप्रतिम कामगिरी करावी लागेल परंतु इथे निराश करतोय शुभम रिकाम्या हाताने बागाने परतलाय या विचारेसाठी निकेत भोसलेला आजमावलं गेले लागला तर आबाद नाही तर बरबाद शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक थर्डचा यस इथे टॅकल ठरलाय सिंगल पॉइंट चंडिका मालगुण संघाला आणि या जर्सी क्रमांक 5 सौरभ माने वेगाने चढाई करण्यासाठी येतोय आणि तेवढ्याच वेगाने पॉइंट ही घेणं आवश्यक असेल मिडल लाईनच्या जवळ झालेली ही झटापट इथे पाहायला मिळते एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय यावी स्वराज इथे सर्वप्रथम 20 सेकंद आजमावेल आणि शेवटच्या 10 सेकंदांमध्ये रेड व्हॅलिड करण्याचा प्रयत्न करताना दिसेल ही गेम पॉलिसी आहे ही रणनीती आहे या रायडरची कारण याला इथे टाइमपास करायचं आहे पॉइंट साठी इथे प्रयत्न करायचं नाही परंतु पॉइंट साठी इथे प्रयत्न करायचं तो चंडिका मालगुण संघाला आणि इथे चवडा पकडण्याचा प्रयत्न फसला सागर याचा शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि सिंगल पॉइंट आणि संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलाय स्वराजने मात्र या सामन्यामध्ये शानदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली आतापर्यंत संघाला निराश करणारा हा खेळाडू आणि श्रीराम दत्त सेवा आरे मोरा इथे गारद होतोय कोपरा रेषा क्रीडांगणाच्या बाहेर जाईल आणि खास करून इथे संघ प्रशिक्षकालाही मानलं पाहिजे कारण त्यांनी वारंवार विश्वास दाखवला स्वराजवरती शेवटचं क्रिकेट शिल्लक आहे पहिल्या सामन्यामध्येही निराश केलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून खराब सुरुवात झालेली पाहायला मिळाली होती तरीही सातत्यपूर्ण खेळाचं प्रदर्शन आणि सातत्यपूर्ण विश्वास त्याच्यावरती दर्शवला गेला आणि तो जो विश्वास इथे संघ प्रशिक्षकाने स्वराजवरती ठेवला ना तो कुठेतरी सार्थकी लागलेला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला
एक बोनस पॉइंट इथे मिळतोय. 31-21 गुणाने अजूनही पिछाडी वरती आणि याही वेळी स्वराज सेम पॉलिसी. चौडा पकडण्याचा पुन्हा एकदा इथे प्रयत्न झाला. अपुरा ठरतोय प्रयत्न, यशस्वी ठरले डेड. सामना होतोय समाप्त आणि चौथा संघ सरतोय सेमी फायनल मध्ये दाखल होणारा श्रीराम दत्त सेवा आरे गुहागर संघ.